श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभङ्गकानीफमचिन्द्राद्यः सौरङ्गिरेवानकबत्रिर्संज्ञा भूम्यां बभुर्नवनाथसिद्धः गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सदी सौभाग्यवती मनकर्णिका माता, सदी सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्षश्री विभूताई, माझे पूर्णवादी शिक्षक, माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे येथे जमलेल्या सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे. ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार, अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीशा रुक्मिणीवरा आदिपुरुषा पुंडलिकवर्धा पुंडरीकाक्षा सर्वसाक्षी जाणता तू. हे जगतपालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुलटिळका आता बघता जरे दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी मागील अध्यायी सिद्धनादन श्री मच्छिंद्रनाथा आले घडून उपरांतिक भस्मदान सरस्वती ते तेने केले परी दैवघत तिने टाकले गोमहित परिवार डगले अदैवंत अतिहीन प्रारब्धी घर पुसत लाभाला तो निर्दयपणे पदी लोटीला की पुढे मांदूस येता वाहिला अंध होय आवडीने. आपण परवा जो अभ्यास केला त्या परवाच्या अभ्यासामध्ये सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण द्वारकेत बसलेले असताना तेथे नवनारायण गेले आणि मग त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना भक्तीचा महिमा सांगून प्रत्येकाला अशी आज्ञा केली की माझ्यासह आता आपल्याला सुद्धा पुन्हा एकदा कलियुगात अवतार घ्यायचा आहे, कारण हा कली जो आहे हा अत्यंत बिकट आहे आणि या मनुष्याच्या जेव्हा एकदा अंतःकरणात व त्याचप्रमाणे पूर्ण शरीरात जेव्हा घुसेल तेव्हा मग हा कली त्याचा प्रभाव दाखवायला सुरुवात करेल. पण तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, तेथे जाऊन सर्वांना भक्तीचा महिमा हा त्यांना आपल्याला विशद करायचा आहे आणि त्याच कारणाने आपल्याला सर्वांना अवतार घ्यायचा आहे. आणि मग त्यानंतर आपण बघितलं की कसं भगवान श्रीकृष्ण, बलराम, उद्धव यांनी या नवनारायणांसोबत कशा प्रकारे पुन्हा एकदा पृथ्वीवरती अवतार धारण केलं आणि त्यानंतर मग तिथनं पुढं मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. आणि यानंतर मग मच्छिंद्रनाथांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक याच्यात कशा प्रकारची तपश्चर्या केली आणि सुरुवातीला त्यांनी भगवान शिवपार्वतीच्या मुखातनं त्या माशाच्या पोटात असताना कशा प्रकारेचा तो मंत्र ऐकला आणि त्यानंतर शिवाच्याच आशीर्वादाने पुढे दत्तात्रयांच्या मुखातून तुला हाच मी पुन्हा एकदा नंतर गुरुमंत्र देईल अशी त्यांना आशीर्वाद देऊन आणि त्यानंतरचा मग पुढचा कालावधी आपण सर्व बघितला की कसं त्यांनी नंतर मग भ्रमण चालू केलं. आणि त्यानंतर एकदा बंगालमध्ये गेलेले असताना एका ब्राह्मण घरी ते जेव्हा भिक्षा मागत होते तेव्हा त्या स्त्रीनं, जिचं नाव सरस्वती होतं, त्या ब्राह्मण स्त्रीने असं सांगितलं की महाराज माझंसुद्धा घर हे जे आहे ते मला उदासवान वाटतंय, कारण अजूनपर्यंत आमच्या संसाररूपी वृक्षाला कुठल्याही प्रकारचं फुलं उमललेलं नाही आहे. आणि असं म्हणून मग मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या जोडीतील ती भस्म विभूती काढली, सूर्यमंत्राने अभिमंत्रित केली आणि ते भस्म त्या मातेच्या हाती दिलं. पण म्हणतात ना की सोन्याची पेटी जर माणसाला सहजगत मिळाली तर त्याची किंमत नसते. आणि म्हणून की काय, संध्याकाळी जेव्हा 4 आजूबाजूच्या महिला या जेव्हा तिच्या घरी गप्पा मारण्याकरता आला तेव्हा त्या एका महिलेनं तिला सांगितलं की हे कानफाटे लोक जे असतात म्हणे हे सिद्धीमध्ये अत्यंत प्रचूर अशा प्रकारचे असतात म्हणे, त्यामुळे यांनी तुला जी भस्म विभूती दिली हे कदाचित तुला वेगळ्या काहीतरी कामासाठी त्यांनी दिली असेल, म्हणून बाई त्याच्यावर विश्वास ठेवू नको.
आणि ही घराच्या बाहेर टाकून दे. आणि म्हणून काय केलं तिनं, उकिरडीच्या बाहेर टाकून दिली. आणि त्यानंतर मग आता हे पुढं ज्याप्रमाणे सिद्ध असतात, साधू असतात, यती असतात, हे आपल्याला माहिती आहे, एका ठिकाणी अथवा काही काळ जास्त ते राहत नाही, यांचं सतत भ्रमण चालू असतं. आणि म्हणून मग त्यानंतर हे देशभ्रमण करता करता, देशाटन तीर्थाटन करता करता अनेक तीर्थ यांनी बघितली मच्छिंद्रनाथांनी. आणि त्यानंतर हे मच्छिंद्रनाथ रामसेतूवरती आले. दक्षिण तीर ज्याला आपण असं म्हणतो. आणि त्या रामसेतू तीरावरती येऊन त्यांनी तो रामाचा पूर्ण सेतू बांधला. आणि त्यावेळेसचा जो समय होता, आकाशात ढग गोळा झालेली होती, वरतून पर्जन्य होत होता. आणि त्यानंतर यांना असं दिसलं की एक वानर या पर्जन्यामध्ये स्वतःसाठी या गिरिकंदकामध्ये गिरिकंद खणून तो आता गुहा तयार करतोय, म्हणजे स्वतःच्या राहण्यासाठी तो आता वस्ती तयार करतोय. आणि हे जसं मच्छिंद्रनाथांनी बघितलं, तसे मच्छिंद्रनाथ त्या वानराजवळ गेले. आणि त्या वानराला ते म्हणतात, अरे किती दीडशान आहेस रे म्हणे तू, आता वरतून पाऊस पडल्यानंतर मग तुला घर आठवत आहे का म्हणे, म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खांदायची असती काय. अशा प्रकारचं मच्छिंद्रनाथांनी त्या वानराला जेव्हा सांगितलं. पण आतापर्यंत मच्छिंद्रनाथांना फक्त ते वानर एवढंच माहीत होतं. तेव्हा त्या वानराने बिचाऱ्याने, आता वरतून पाऊस पडतोय, वानर पूर्ण भिजलेलं आहे, आणि याचं ते आता खंडायचं काम चालू आहे. आणि मग वानराने हळूच त्यांच्याकडं बघितलं आणि आपला परिचय. तेव्हा त्यांनी सांगितलं, मला यती म्हणतात, मला यती म्हणतात, आणि माझं नाव मच्छिंद्र असं आहे, मला मच्छिंद्रनाथ सुद्धा म्हणतात. हो का म्हणे. अहो म्हणे, पण यती म्हणजे काय. वानरानं पुन्हा एकदा प्रश्न केला. मग त्यावेळेस हे म्हणे, अरे मरकटा म्हणे, तुला यती शब्दाचा अर्थ माहीत नाही म्हणे. ज्याच्याकडे मंत्रशक्ती असते त्याला यती असं म्हणतात. हो का म्हणे, तुझ्याकडं मंत्रशक्ती का म्हणे. मी तर फक्त एकच यती ऐकलेले म्हणे. म्हणे कोण. म्हणे साक्षात हनुमंत. हो का म्हणे, तो हनुमंताचं नाव ऐकलंय म्हणे. हो. आणि एकदा ते हनुमंत आले असताना त्यांनी त्यांच्या शक्तीचा 1000वा भाग मला इथं दिलेला आहे. आणि मग बघ बरं का म्हणे, आता तू जर खरा यती असशील तर मग आपण दोघं जण युद्ध करू म्हणे. तरच, आणि जर तू युद्ध जिंकला तर तू यती हे नाव लाव. असं कोण सांगतंय. ते वानर सांगते. ठीक आहे म्हणे, तुझ्याकडे हनुमंताच्या शक्तीचा जर कधी 1000वा भाग आहेस, कर म्हणे, तुला कोणते प्रयोग करायचे ते कर. माझ्याकडे माझ्या गुरुनं दिलेली मंत्रशक्ती आहे. किती विश्वास होता त्यांचा. साक्षात गुरुदेव दत्तात्रयांनी त्यांना मंत्रशक्ती दिलेली होती. आणि जेव्हा गुरु हे मंत्रशक्ती देतात तेव्हा मात्र शिष्याचा त्या मंत्रावरती पूर्ण निष्ठा अगोदर गुरुवरती असावी लागते आणि नंतर मग त्या मंत्रावरती असावी लागते. कारण गुरुच्या मुखातूनच मुळात निघणारा जो मंत्र असतो ना, हा मंत्र सिद्ध झालेला असतो. पण यासाठी शिष्याचं काय कर्तव्य येऊन पडतं. हां, त्या मंत्रासाठी जे बंधनं पाळावे लागतात ते या शिष्यानं पाळायला पाहिजे. हे या कथेतून आपल्याला शिकायचं. यांनी त्याला सांगितलं की बाबा माझ्याकडे मंत्रशक्ती. ठीक आहे म्हणे. असं म्हणून त्या वानरानं एक उड्डाण केलं. आणि जसं त्या वानरानं उड्डाण केलं तसं यांना मच्छिंद्रनाथांना कळालं की हे साधेसुद्धा वानर नाही आहे, हा साक्षात हनुमंत आहे. आणि मग ते वानर एका पर्वताच्या मागे गेला. त्यानं एक पर्वत घेतला आणि मच्छिंद्रनाथांच्या अंगावरती टाकला. मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण शक्तीनं तो तिथल्या तिथं स्तंभित करून टाकला. असं एक झालं, दोन झालं, असे 7 पर्वत हनुमंतानं तिकडून फेकले आणि यांनी त्यांना अंतरिक्षामध्ये म्हणजे आकाशामध्ये स्तंभित करून टाकलं. मग त्यानंतर की काय, मारुतीनं स्वतः एक अत्यंत, ज्याला आपण म्हणता येईल प्रचंड अशा प्रकारचा मोठा एक पर्वत हातामध्ये उचलून घेतला आणि त्या पर्वतासह हनुमंत आता यांच्याकडे झेप घेतात. त्यावेळेस यांनी समुद्रातलं पाणी हातामध्ये घेतलं, ते अभिमंत्रित केलं आणि ते अभिमंत्रित करून हनुमंतावरती टाकलं. हनुमंतासह ते पर्वत जागच्या जागी स्तंभित करून टाकला.
हनुमंताला चलनवलन करता येईना, हे जागेवर स्तंभित झाले. आणि मग हे जागेवर स्तंभित झालेले बघून तिकडून वायुदेव स्वतः आले. आणि मग वायुदेवांनी मच्छिंद्रनाथांची प्रार्थना केली. आणि मच्छिंद्रनाथांची प्रार्थना केल्यानंतर पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथांनी सुहास्य केलं आणि त्याबरोबर पुन्हा एकदा पाणी अभिमंत्रित करून त्यांच्यावरती जसं शिंपलं तसं हनुमंत त्या पर्वतासह यांच्या शेजारी उभे राहिले. यानंतर यांनी तो पर्वत पुन्हा त्या जागेवरती नेऊन यांनी तो ठेवला. आणि पुन्हा एकदा हनुमंत आणि वायुदेव हे त्यांच्यासमोर उभे राहिले. आणि मग यांनी जेव्हा हनुमंताचं दर्शन झालं, पटकन मच्छिंद्रनाथांनी दोघांना नमस्कार तिथे केला. आणि मग मच्छिंद्रनाथांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जर साक्षात हनुमंत आहात, तुम्ही जर साक्षात हनुमंत आहात तर माझ्याशी युद्ध का केलं. तेव्हा हनुमंतांनी सांगितलं की ज्या नाग अश्वत्थ वृक्षाखाली तू तपश्चर्या केली, तेव्हा माझ्याच आशीर्वादानं तुला तेथे काही कवित्व करण्याची तुला मी बुद्धी दिली. आणि मला तुझं हे सामर्थ्य बघायचं होतं. तसं पाहिलं तर आपल्या दोघांचं कार्य एकाच प्रकारचं आहे. मी माझ्या कार्यात तुझी मदत घेतो, तू तुझ्या कार्यात माझी मदत घे. आणि मग जसं असं सांगितलं तेव्हा मच्छिंद्रनाथ हसले, म्हणे सांगा तुमच्या कोणत्या कार्यात माझी मदत तुम्हाला हवी आहे. आता हनुमंत सांगायला लागले, आपल्याला माहिती आहे म्हणे की पूर्वी राम रावण युद्ध झालं. हे युद्ध झाल्यानंतर एक दिवशी सभास्थानी प्रभू श्रीराम आणि माता सीता हे दोघंजण बसलेले असताना मीही तिथं उपस्थित होतो. आणि माझ्याकडे बघून की काय, मातेतला पुत्रवत्सल भाव जागृत झाला. मातेनं मला जवळ बोलवलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला, माझ्या मुखावरनं मातेनं हात फिरवला आणि मला माता अशा वदल्या, म्हणे हनुमंता आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी तू अपार कष्ट केलेस म्हणे, पण आता मला एक वचन देशील का. माता मागा म्हणे, मला कुठलं वचन अपेक्षित आहे ते. नाही म्हणे तू देशील का. माता म्हणे मी तुमचे कुठले असे काही शब्दाची मी अनुज्ञा केली हे तरी मला दाखवून द्या म्हणे. मी हात जोडून, अरे हो म्हणे तू हात जोडून उभा आहेस हे मला मान्य आहे म्हणे, पण आता माझी एक इच्छा अशी आहे म्हणे बेटा की या राम रावण युद्धामध्ये तू खूप थकला असशील, तर माझी इच्छा अशी आहे की आता स्वतःचं सुद्धा तुझं एखादं घर असावं आणि तुझी एखादी पत्नी असावी, तुझा सुद्धा संसार असावा. आणि असं ऐकल्यानंतर हनुमंत थोडेसे तिथं खिन्न झाले. आणि खिन्न झाल्यानंतर यांनी मग कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता हे तिथनं निघून गेले. यांनी रात्रभर रामरायाचं स्मरण केलं. स्वतः रामराय तिथे प्रकट झाले. आणि याच्यानंतर यांनी जेव्हा रामरायाकडे ही सर्व मागणी आणि मातेचं बोलणं जसं सांगितलं, तसं रामरायांनी सुस्मित अशा प्रकारचं हास्य तिथे दिलं. आणि रामरायांनी सांगितलं, अरे हे काय आताचं आहे का. यापूर्वी मी 98 वेळेस राम होतो. यापूर्वी मी 98 वेळेस राम होतो. 98 वेळेस पूर्वी सीता होती. 98 वेळेस पूर्वी रावण होता. आणि 98 वेळेस पूर्वी हनुमंत सुद्धा होतास म्हणे. हे घडून गेलेलं आहे म्हणे. मग तू काय घाबरतो म्हणे, तो क्षण आता जवळ येऊ पाहतोय म्हणे. आणि म्हणे हनुमंता तू इतका प्रतापवान आहेस की त्या स्त्री राज्यात गेल्यानंतर तुझ्या नुसत्या भुभुत्कारानं सुद्धा तिथल्या स्त्रिया गर्भवती होतील. असं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा मग हनुमंत थोडेसे प्रसन्न झाले. आणि मग त्यानंतर आता हनुमंत आपले हे आता यांना सांगतात की हे बघ म्हणे, मला तुझ्याकडून आता याच सहकार्याची अपेक्षा आहे. म्हणे कुठल्या. म्हणे आत्ता सांगितलं ना म्हणे तुला की म्हणे यापूर्वी 98 वेळेस श्रीराम झाले, 98 वेळेस माता सीता झाल्या, 98 वेळेस पुन्हा रावण झाला, रावणाशी युद्ध झालं, 98 वेळेस पूर्वी हनुमंत झाला आणि 98 वेळेस पूर्वी मच्छिंद्रनाथ सुद्धा झाला म्हणे. आणि त्याचप्रमाणे 98 वेळेस पूर्वी मीननाथ सुद्धा आलेत म्हणे. आणि या मीननाथाकरता तुम्हाला
स्त्री राज्यात जायचं आहे. कारण त्या स्त्री राज्यातली जी राणी आहे तिचं नाव आहे मैनावती, हे तिचं नाव. आणि तिनं कशा प्रकारचे प्रभू रामांना प्रसन्न केलं तर 12 वर्षापर्यंत सलग अहोरात्र तिनं भगवान श्रीरामाचं नुसतंच नामस्मरण केलं नाही, तर स्वतःच्या अंगातल्या प्रत्येक भागाची आहुती यज्ञामध्ये देऊन ती नामस्मरण करत होती. आणि त्या माध्यमातनं तिला प्रभू श्रीरामांचं दर्शन झालं. आणि श्रीरामांचं दर्शन झाल्यानंतर प्रभू श्रीरामांनी तिला असं सांगितलं, असं वरदान दिलं की हनुमंत हा जो आहे ना, हा जन्मता सुवर्ण लंगोट घेऊन तो जन्माला आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची आज्ञा मी तुला न देता पण याची काहीतरी व्यवस्था मी लाव. आणि म्हणून मच्छिंद्रनाथा, माझं तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्ही स्वतःहून ते आता स्त्री राज्यात जा व माझं एवढ्या डोक्यावरचा एक भार जो आहे तो तुम्ही कमी करा. अशा प्रकारचा हा 3रा अध्याय येथे संपन्न होतो. आणि त्यानंतर मग 4थ्या अध्यायामध्ये आपण बघतो की पुढे हेच मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या दर्शनाला जातात. आपल्याला माहिती आहे की हे जे यती असतात हे जास्त दिवस एका ठिकाणी थांबत नाहीत. यांचं तीर्थाटन, यांचं देशाटन चालू असतं. आणि त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी भक्तीचा महिमा, ईश्वराचं गुणगान आणि त्याचप्रमाणे आपला स्वतःचा सामर्थ्याचा प्रत्येक ठिकाणी आणि स्वतःचं सामर्थ्य जरी दाखवायचं असलं ना तरी त्यामध्ये यांची एक अत्यंत जी कोणती अंतःप्रेरणा म्हणता येईल, ती अंतःप्रेरणा अशी असते की फक्त त्या ईश्वराचं गुणगान. आणि म्हणून आत्ता जसं सांगितलं की त्या हनुमंतानं जशा प्रकारचा तिकडून एक पर्वत फेकला, इकडून यांनी काय केलं, हातामध्ये पाणी घेऊन गुरुदेव दत्तात्रेयांचं म्हणजे गुरुचं नामस्मरण घेऊन त्या पर्वताला त्यांनी त्या आकाशातच स्थिरो भव स्थिरो भव स्थिरो भव, आकाशातच त्याला स्थिर करून टाकलं. म्हणजे सामर्थ्य कशाचं दाखवायचं, गुरुच्या नामस्मरणाचं. आणि आता ते करत 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 यांच्या अंतःकरणात पुन्हा एकदा अशी इच्छा जागृती झाली की आपण आता त्या हिंगणा देवीच्या दर्शनाला आपण जावं. आणि म्हणून की काय हे चाललेले आहेत. त्या हिंगणा देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर तिचं जे काही राजसभागृह होतं त्या सभागृहाच्या बाहेर अष्टभैरव हे पहारा देत होते. कशी होती ती हिंगणा देवी, ज्वालामुखीसारखी भगवती, महाप्रदीप्त आदिशक्ती अशी ती शक्ती होते. आणि तिच्या द्वारापाशी हे जेव्हा मच्छिंद्र पूर्ण योगी हे जेव्हा तेथे गेले तेव्हा त्या द्वारावरती प्रचंड अष्टभैरव हे जे होते हे तेथे उभे होते. आता आपल्याला माहिती आहे, मी मध्यंतरी पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा आपल्याला सांगितलं की त्या नाग अश्वत्थ वृक्षाच्या खाली सर्वप्रथम हे अष्टभैरवच तिथे होते. या सर्व शक्तींना त्यांनी प्रसन्न करून घेतलेलं होतं. आणि आता या अष्टभैरवांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की बघूया किती सामर्थ्य यांनी त्या मंत्राच्या जोरावरती प्राप्त करून घेतलं. आणि म्हणून की काय एक अंतःकरणात माझ्या सुद्धा हा विचार आला, कदाचित आपले सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णू महाराज हे सध्या पारनेरला इथे नाही आहेत. आणि आपल्याला परवा गुन्हेदारांनी सुद्धा हेच सांगितलं की आता सगळ्यात जास्त जबाबदारी कोणावरती आहे, ती आपल्या पारनेरकरांवरती आहे. मग अशा वेळेस आपण काय करायचं, रडत बसायचं का? नाही, मग आता काय, मग पारनेरला आता दादा नाही आहे, मग आता रामचंद्र महाराजाचं आहे, पण आता आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारचा राम नाही, रडत बसायचं का? अशा वेळेस आपण काय करायचं, आपली उपासना पणाला लावता आली पाहिजे. मला कसं वाटतं की आपण सर्व मातृवर्ग इथे आहात, 4-4, 5-5 तप आपल्या उपासनेनं पूर्ण झालेले आहे. पण तरीही अजून आपण आपली उपासना घासून पाहतो का?
पाहतो का आपण घासून? देवावरती आपण संकट टाकतो का? नाही टाकत. मग कदाचित दादांना हे तर बघायचं नसेल ना आपल्या गुरुमाऊलीला, की अरे तू इतक्या वर्षापासून जर तू उपासना करतोय, लाव ना तुझी उपासना तू पानाला. आता मध्यंतरी जसे माझे 2 दिवस तसा एक प्रकार घडला की मला विषय माहीत नव्हता, नेमकी कोणता विषय अभ्यासाला घ्यावा या संभ्रमात मी होतो. पण गुरुनं सांगितलं होतं तुला इथं बसून तुला सांगायचं, तुला अभ्यास करायचा आहे, कोणी येवो अथवा नाही येवो, पण अभ्यास तुझा तुला करायचा आहे. म्हणजे एकदा गुरुने सांगितलं ना, म्हणजे समजा जर कधी गुरुनं सांगितलं असतं की निजा नगरला जाऊन, अहिल्यानगरला जाऊन हे काम करू नये, मग प्रत्येकच विचारायला जायचं का दादा लोणी मार्गे जाऊ, भाळवणी मार्गे जाऊ की सुपा मार्गे जाऊ, त्याच्यातल्या पुन्हा स्वतः बसनी जाऊ, स्वतःच्या मोटरसायकलनी जाऊ की अजून 4 चाकी गाडीनं स्वतःच्या जाऊ, किंवा ज्याला आपण प्रायव्हेट व्हेकल म्हणतो त्या प्रायव्हेट व्हेकलनी जाऊ. मग असं विचारायचं का प्रत्येक वेळेस? गुरुनं एकदा मार्ग दाखवला ना, तो मार्ग दाखवल्यानंतर तो मार्ग पूर्ण होईपर्यंत आणि स्वधर्म पूर्तता होईपर्यंत आपल्यासोबत जो असतो तो असतो आपल्या उपासनाचा मंत्र आणि आपली इष्टदेवता. फक्त गुरुचं लक्ष असतं, गुरु लक्ष ठेवून असतात. आणि म्हणून पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज वारनेरकर नेहमी असं म्हणत असतात की तुझे माझे देवा नित्याचे भांडण हे असे कारण शिष्यगण शिष्यगण तुम्ही विचारिता मात तुम्हासी कथित वर्म माझे. एकही क्षण जे शिष्याला विसरत नाही त्यांना गुरु असं म्हणतात. आणि म्हणून महाराज असं नेहमी त्यांच्या प्रवचनात सुद्धा रामचंद्र महाराज असं सांगतात. आणि म्हणून आपल्याला परमपूज्य रामचंद्र महाराजांचं जर विस्तीर्ण आणि विशाल अशा प्रकारचं हृदय जर बघायचं असेल तर त्यासाठी 2 ग्रंथ आपल्याकडे आहेत. तो म्हणजे एकादशी आणि द्वादशी हे ते 2 ग्रंथ आहेत. प्रत्येक ग्रंथामध्ये शिष्यासाठी, प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये जे काय आहे ना ते माझ्या शिष्याचं हित झालं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की जगात दोष पाहणारे 2 जण असतात, एकाचं नाव गुरु आणि दुसऱ्याचं नाव, स्पष्ट शब्दात त्यांनी बाप हा शब्द वापरलेला आहे. गुरु शिष्याचे दोष का पाहतात? हा कशात मागे राहू नये म्हणून पाहत असतात. आणि म्हणून की काय आता हे अष्टभैरव जे आहेत हे आता तिथे उभे आहेत, हे परीक्षा पाहण्यासाठी उभे आहेत. पण यांनी डायरेक्ट स्वतःचं रूप यांनी त्यांना तिथं दाखवलं का? नाही दाखवलं. यांनी सुद्धा तिथे काही साधूंचं रूप तिथं घेतलं. आणि मग ते आता यांच्याशी विचारायला लागले, अरे गोसावी म्हणे कुठे चाललायस? त्यांनी सांगितलं मातेच्या दर्शनाला चाललोय. हो का म्हणे, मातेच्या दर्शनाला चाललाय काय? तू तर स्वतः म्हणे संन्यासी दिसतोस म्हणे, पण माता ही जी आहे ना म्हणे ही भक्त काम कल्पद्रुम अशा प्रकारची माता आहेस म्हणे. आणि म्हणे माझ्या मातेचं एक वैशिष्ट्य असं आहे म्हणे, हिच्या दारात जात असताना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती पाप आणि किती पुण्य केलं ते आम्हाला समजून सांगा म्हणे. आणि ते जर खरं निघालं तर या देवीच्या द्वारातून जो अरुंद रस्ता आहे, जे अरुंद वाट आहे, त्या वाटेनं तुम्हाला जाता येईल. अन्यथा जर त्याच्यामध्ये काही खोटं निघालं तर तुम्ही त्या अरुंद वाटेत अडकून जाताल म्हणे. तुम्हाला पुढेही जाता येणार नाही, मागेही जाता येणार नाही. मग त्यावेळेस आम्ही तुम्हाला मागे ओढून काढू आणि तुम्हाला आम्ही शासन करू. तेव्हा नाथ त्यांना म्हटले की मी स्वतः यती आहे. माझ्या जीवनामध्ये मी जे आचरण करतो त्या आचरणाला साक्ष माझे गुरु असतात. आणि माझ्या गुरुच्या आज्ञेनंच माझं आचरण हे समाजाच्या हिताकरता मी करत असतो. त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत पापाचरण मी केलेलं नाही. मग अशा प्रकारचे यांच्या दोघांची जेव्हा वादविवाद व्हायला लागले तेव्हा मग ते म्हटले की ठीक आहे म्हणे, एक काम कर म्हणे, तू तुझ्यात कुठलं सामर्थ्य आहे ते आम्हाला दाखव. मच्छिंद्रनाथ त्यांना म्हटले की अरे म्हणे माझं सामर्थ्य हे स्वतः सूर्यासारखं माझं सामर्थ्य आहे म्हणे, आणि तुम्ही काजव्यासारखे का माझ्या मागे लागलात रे म्हणे. मी आपल्या मातेच्या दर्शनाला आलो आहे म्हणे, इतके दिवसापासून मी माझ्या मातेची वाट बघत होतो म्हणे, मला कधी माझ्या मातेचा दर्शन होईल
आणि कधी तिच्या चरणी मी नतमस्तक होऊन तिथं तिचं मुखाचं मी मुखावलोकन करेल, यासाठी म्हणे मी धडपड तितक्या लांब इथे आलेलो आहे म्हणे. आणि मग असं असताना मग ते जे अष्टभैरव होते त्यांनी मग आता यांना युद्धासाठी ललकारलेलं आहे. त्यांनी आता यांना युद्धासाठी ललकारलेलं आहे. अनेक प्रकारचे अस्त्र या भैरवांच्याकडे होते. काही गांडीव होते, काही परशु होते, काही त्रिशूल होते, काही खड्ग होते. आणि मग यांनी आता त्यांचा मारा या अष्टभैरवांनी मच्छिंद्रनाथावरती करायला सुरुवात केली. त्याच वेळेस मच्छिंद्रनाथांनी झोळीत हात घातला, त्या कफनीत त्यांचा हात घातला, त्याच्यातनं त्यांनी विभूती काढली, ती अभिमंत्रित केली. आदेश अलख निरंजन गुरुदेव दत्त म्हणून ती सोडून दिली. आणि त्याचप्रमाणे यांनी मच्छिंद्रनाथांनी असं म्हणून ते जसं सोडलं तसं त्याचप्रमाणे त्यांनी वज्र जे असतं ना, त्या वज्रास्त्राचं यांनी स्मरण केलं. चारी बाजूनी स्वतःच्या भोवती त्याचं रिंगण तयार केलं आणि ती विभूती स्वतःच्या माथी लावली. आणि यानंतर यांचं शरीर जे होतं हे साक्षात तिथे वज्रासारखं टणक होऊन गेलं. आणि आता हे जसे जसे अस्त्र सोडतात ते जागेवरच ते स्तंभित करायला यांनी सुरुवात केली. मग अष्टभैरव ते यांनी स्तंभित करून टाकले. त्याचबरोबर मग त्यांनी आता अजून प्रकारचा यांनी सुद्धा तिकडून आता वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र जे होते ते यांनी जसं टाकण्याला तिकडून सुरुवात केली, तसं इकडून यांनी पुन्हा एकदा हातामध्ये भस्म घेतलं. आणि हे भस्म घेऊन यांनी त्यांना जागेवरती मूर्छित करून टाकलं. आणि या मंत्रातून जो एक ध्वनी निर्माण झाला, या मंत्रातून जो एक ध्वनी निर्माण झाला, जणू काही प्रलयकाळ ओढावतं की काय अशा प्रकारचा त्या मंत्रातला तो ध्वनी होता. ही शक्ती मच्छिंद्रनाथांकडे होती. आणि ही जशी त्या भैरवांवरती पडली, हे अष्टभैरव जागेवरती मूर्छित पडून गेले. आणि जसं मातेला ही गोष्ट कळाली, मातेनं काय केलं मग, मातेनं मग त्यांच्याकडच्या ज्या काही सप्तमातृका देवता होत्या या देवतेंना बाहेर पाठवलं. आता हे योगी त्या मातेनं बघितलं, त्यातल्या काही देवींनी बघितलं, काही दासींनी बघितलं. आणि त्या दासींनी नंतर त्या मातेला जाऊन सांगितलं की म्हणे माता, बाहेर एक जोगी आलेला आहे म्हणून. आणि या जोगीनं या अष्टभैरवांना सुद्धा मूर्छित करून टाकलेलं आहे. ते ऐकल्यावरती मातेच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा राग नव्हता. तेव्हा मातेचं हास्यवदन होतं. आणि मातेने मनातल्या मनात ओळखलं, हेच मग ते कवी नारायण, हेच उपचर वसूचे चिरंजीव कवी नारायण आणि त्यांचाच अवतार असलेले हे मच्छिंद्रनाथ नावाचा हा योगी आहे म्हणून मातेनं ओळखलं. आणि मग मातेनं काय केलं, मग अजून काही मातृदेवता, विशेष करून सप्तमातृका देवता ज्या होत्या त्या तिथे पाठवल्या. यांनी त्यांना सुद्धा वापस पाठवून दिलं. आणि त्यानंतर मग मातेनं काय केलं, अनेक प्रकारच्या दासी निर्माण केल्या. आणि त्या दासी यांच्यावरती सोडून दिले. यांनी काय केलं, यांनी त्या दासींवरती मोहिनी अस्त्र घातलं. यांनी त्या दासींवरती, ते जेव्हा दासी आल्या तेव्हा यांनी ती विभूती घेतली आणि त्याच्यावरती मोहिनी अस्त्र म्हणून ती विभूती त्यांच्यावरती मंत्रित करून त्यांनी ती टाकून दिली. आणि त्यानंतर मग त्या दासी यांना मारण्यासाठी तिथे हातामध्ये शस्त्र घेऊन आलेल्या होत्या. मग त्या दासींची अवस्था काय झाली असेल, कोणी नर्तन करायला लागल्या, कोणी गायन करायला लागल्या. अशा प्रकारचा त्या दासींमध्ये कल्लोळ निर्माण झाला. आणि मग यांनी काय केलं, हळूच त्या दासींच्या देहात संचार केला. आणि संचार केल्यानंतर त्यांची जी वागणूक होती ती पिशाच्य समवायला लागली. आणि मग यांनी विद्या गौरव अस्त्राच्या योगाने त्या दासींचे ते मोहिनी अस्त्राचा प्रभाव इतका होता. आणि या दुसऱ्या विद्यास्त्राचा ज्याचं नाव होतं विद्या गौरवास्त्र, याचा प्रभाव इतका होता की त्या दासींना स्वतःच्या वस्त्राचं भान सुद्धा राहिलं नाही. या कित्येक दासी तिथे नग्न झाल्या, वस्त्र आकाशात फेकून दिले. आणि मग यांनी नंतर पुन्हा माया अस्त्राने त्यांच्यासमोर अनेक पुरुष उभे केले. माया अस्त्राने त्यांच्यासमोर अनेक पुरुष उभे केले. आणि त्यानंतर यांनी पुन्हा काय केलं, त्या स्मरणास्त्राने त्या स्त्रियांना पुन्हा भानावरती आणलं.
जी की इतक्या वेळ त्यांच्यावर मोहिनी घातलेली होती. आणि मग जशा त्या भानावरती आल्या, आदिस्त ह्या वस्त्रविहीन आणि समोर पुरुष बघितल्यानंतर या अत्यंत लज्जायमान झाल्या. आणि मग त्या पळत पळत त्या देवीसमोर जशा त्या उभ्या झाल्या, तसं मग मातेने विचारलं, अगं हे काय झालं, कोणी केली तुमची अवस्था? मग त्यांनी सांगितलं की तो योगी ना म्हणे, त्या योग्यापुढे कोणाचीच मात्रा चालत नाही म्हणे, त्याच्यामुळं आता आपलं काही खरं नाही आहे म्हणे. असं का म्हणे? ठीक आहे म्हणे, मग मीच जाते म्हणे बाहेर. आणि असं म्हणून मातेनं तिथनं आवाज दिला, ये मच्छिंद्र बाळा ये, आलास का? आणि असं म्हणून मच्छिंद्रनाथ हे जवळ गेले. मातेला यांनी डोळे भरून बघितलं. त्या मातेच्या मुखावरचं असलेलं तेज, तिच्या अंगावर असलेले ते शुभ्र वस्त्र, 8 तिच्या असलेल्या त्या भुजा, 8 भुजांमध्ये असलेले ते शस्त्रास्त्र यांनी जसे बघितले, हे पळत पळत गेले आणि मातेचे चरण यांनी धरले. तसं मातेनं काय केलं, मच्छिंद्रनाथांना हळूच उचललं, मांडीवरती घेतलं. बाळा, खूप शक्ती मिळवलीस रे म्हणे. आता एक काम कर म्हणे, ते अष्टभैरव जे मूर्छित झाले ना म्हणे, त्यांना पुन्हा एकदा त्यांना तू भानावरती आण. आणि मग यांनी पुन्हा त्याला भानावरती आणलं. आणि मग त्यानंतर यांनी काय केलं, मातेनं त्याला सांगितलं की हे बघ म्हणे, मला आता तुझ्यामध्ये किती शक्ती आहे याचं एक प्रदर्शन करून दाखव म्हणे. ठीक आहे म्हणे माता, मला आज्ञा करा म्हणे. आणि मग मातेनं सांगितलं, आता हे बघा म्हणे कसं दृश्य आहे. माता बसलेली आहे, मातेच्या मांडीवरती मच्छिंद्रनाथ बसलेले, आणि माता सांगतात आहे की तो समोरचा जो पर्वत आहे ना म्हणे, तो वरती उचलायचा, पण उचलताना त्याच्यातली एकही शिळा अथवा माती खाली नाही पडली पाहिजे. ठीक आहे. यांनी काय केलं, वातास्त्राचा उपयोग केला. ती शिळावरती उचलली आणि त्याच्यासोबत त्याला संपुटीकरण नागास्त्राचं दिलं आणि वासुकी नागाला पाचारून गेलं. वासुकीनं त्या पर्वताला वेढा घातला आणि वातास्त्रानं तो पर्वत हा आकाशात उडायला लागला. आणि मातेला म्हणे, ठीक आहे म्हणे, आता तुम्ही तुमचा प्रयोग करा. आणि मातेनं जेव्हा प्रयोग करायला सुरुवात केली, तेव्हा कुठं तो खाली जातोय, यांच्या वातास्त्रानं तो जागेवर स्तंभित झालेला आहे. आणि मग मातेनं पुन्हा आज्ञा केली, बाळा आता हा पुन्हा जागेवर ठेवू म्हणे. आणि मग मच्छिंद्रनाथांनी पुन्हा एकदा हळूहळू हळूहळू या मंत्र याचा प्रभाव कमी करत 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 म्हणजे तो आता पुन्हा हळूहळू हळू तो आता खाली चालला आणि तो त्याच्या जागेवरती पुन्हा एकदा स्थिर झाला. हे मातेनं जसं बघितलं, जोरात शबासकी मच्छिंद्रनाथाच्या पाठीवरती त्यांनी दिली. वा शब्बास म्हणे बाळा, जेवढी जेवढी विद्या तू प्राप्त केली त्या नाग अश्वत्थ वृक्षाच्या खाली, जे जे मी तुला सांगितलं त्यामध्ये तू माझ्या परीक्षेत पास झाला. आता माझी आज्ञा अशी आहे, 3 रात्रीपर्यंत तू बाळा इथे मुक्काम कर. आणि मग 3 रात्रीपर्यंत मच्छिंद्रनाथांनी तिथे मुक्काम केला. आणि त्या मुक्काम केल्यानंतर मग मातेनं त्यांना 2 प्रकारचे अस्त्र दिले. एका अस्त्राचं नाव होतं स्पर्शास्त्र आणि दुसरं होतं भिन्नास्त्र. या प्रकारचे 2 अस्त्र मातेनं अगदी सहजरित्या मच्छिंद्रनाथांना दिलं आणि पुढच्या कार्यासाठी अनेक प्रकारचे उत्तम असे शुभ आशीर्वाद मातेनं त्यांना दिले. आणि यानंतर मग पुढच्या अध्यायात उद्या काय होतं ते आपण बघूया. बोला गुरुदेव दत्त. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीला हो चला पंढरीला, चला पंढरीला हो चला पंढरीला.
पंढरीची अगाध माया, पंढरीची अगाध माया, विटेवरी ती सोन्याची काया, विटेवरी ती सोन्याची काया. भेटू विठ्ठलाला चला, भेटू विठ्ठलाला, भेटू विठ्ठलाला चला, भेटू विठ्ठलाला. चला पंढरीला, हो चला पंढरीला, चला पंढरीला, हो चला पंढरीला. आषाढी कार्तिकी अनेक येती, आषाढी कार्तिकी अनेक येती, विठुरायाचे अभंग गाती, विठुरायाचे अभंग गाती. सुख विजगाला, तो सुख विजगाला, सुख विजगाला, तो सुख विजगाला. चला पंढरीला, हो चला पंढरीला, चला पंढरीला, हो पंढरीला. तुका म्हणे माझ्या हृदयी विठोबा, तुका म्हणे माझ्या हृदयी विठोबा. ध्यानी विठोबा, स्वप्नी विठोबा, ध्यानी विठोबा, स्वप्नी विठोबा. पांडुरंग बोला, हो पांडुरंग बोला, पांडुरंग बोला, हो पांडुरंग बोला. चला पंढरीला, हो चला पंढरीला, चला पंढरीला, हो चला पंढरीला. विठू दर्शनाला, हो विठू दर्शनाला, विठू दर्शनाला, हो विठू दर्शनाला. चला पंढरीला, हो चला पंढरीला, चला पंढरीला, हो चला पंढरीला. पंढरीनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. जय जय शिवराय.